सुख वेगळं आणि सर्व सुख वेगळं. जिथं आनंद आहे त्याला सुख म्हणतात, जिथं आनंद अधिक तृप्ती आहे त्याला सर्व सुख म्हणतात. संसारात आनंद आहे आणि परमार्थामध्ये आनंदाबरोबर तृप्ती सुद्धा आहे. हे वारकरी संप्रदायाचं वय. ज्यांनी पाया रचला आणि नाथ बाबा वर्णन करतात तो एक संत दुसऱ्या संताचं वर्णन करणं बोलायची गोष्ट आहे का? आता अवघड आहे. एका कीर्तन करा दुसऱ्या संघ जमत नाही. हे म्हणतात त्याला काय येत आहे, ते म्हणतो त्या महाराजांना काहीच येत नाही. लोक म्हणतात कोणालाच काय येत नाही, आपलं चलो पंढरपूर. लोक आपल्या पुढचीच राजा. म्हणून वाक्य ध्यानात ठेवा. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबाने रचलाय. नाथ बाबा वर्णन करतात हे विशेष आहे. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. अलंकापुरम ज्ञानाबाई. आईची उपमा दिली राजा हो. कारण माऊलीचं अंतकरण हे आईच आहे. नावच माऊली. मा म्हणजे मानवता, माऊ म्हणजे उदारता, माऊली म्हणजे लिनता. मानवता, उदारता आणि लिनता जिथं ज्वलंत आहे, जिवंत आहे, ते माझे माऊली. आता वारी झाली उगाच 10 लाख वारकरी 20 दिवस संसाराची चिंता सोडून मायबाप ज्ञानोबा तुकोबाच्या बरोबर जात नाही का? कोण कोणासाठी घर सोडाय मोकळे. एवढा मोठा वारीचा सोहळा झाला, कोणाला आमंत्रण होतं का? अजिबात नाही. एवढ्या पालखी सोहळ्या, एवढ्या दिंड्या महाराष्ट्रातून येतात, ह्याचा कोण अध्यक्ष आहे का? नाही. बरं पुढचं लय महत्वाचं आहे. एवढे लाखो वारकरी येतात, एका जातीतले आहेत का? जात सुद्धा एक नाही. पण कधी भांडण झालं नाही, कधी वाद झाला नाही, कधी तंटा झाला. बरं एवढा मोठा सोहळा आहे, कोण उपाशी राहिला? उलट बांधून नेतेत पण उपाशी नाही वा का? ज्ञानाबाई अलंकापुरी. आईला काळजी असते हो, लेकराची माऊली आईच आपली. आणि हे वारकरी समय वैभव तरी लोक आम्हालाच त्रास देतात. खऱ्याला त्रास आहे. खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गाठकाळी, खोटं बसतं पाठकुळी. आम्ही एवढ्या जीव तोडून वाऱ्या करतो तरी मला वारीत एक जण म्हणला तुमच्यामुळेच पाऊस गेला. आमच्यामुळं? तर मी म्हणलं आम्ही आहेत म्हणून ढग तरी येते. कशाचा पाऊस आणि कशाचं काय हो, पण चांगल्याला त्रास देणार. आणि मला तर लई कुठं कुणी भेटतो आडवत चलतं. कारण मी असला बारीक ना, दाढी ना बॉडी, नुसती अंगाची काडी. मला बघितल्या निमगाव दुखी होतं. ह्याला कोणी तारीख दिली र? असला महाराज असतो का? महाराज कसा पाहिजे? सफरचंदा सारखा, मारुती सारखा, भीमा सारखा. असं बघितलं की पुढचा गारच पडला पाहिजे. मला एका गावात झाला, उशीर झाला, मी गाडीतनं पटकन उतरलो. ज्याने तारीख दिली तीच माझ्या अंगावर धावलं. ये पोरा काय मध्ये मध्ये करतो, हो बाजूला महाराज येणार आहे. म्हणलं मीच महाराज आहे. माझं वजनच पडत नाही. कर्नाटक मध्ये गेलो, तिथलं एक कन्नडाला मला महाराज तुळशीच्या माळेत 108च म्हणे का? म्हणलं घालू नको पण कुटाणं करू नको. तू घातली म्हणजे काय, आम्हाला इमान न्यायला येणार आणि काढली म्हणजे यम नेणार नाही. आम्ही हाय तसंच राहणार. कार्यक्रम मला एक शिकलेला मुलगा आला. मला महाराज माझी एक शंका आहे. म्हणलं विचार. मला पांडुरंगाने रुक्मिणीवर अन्याय का केला? मला तर घामच सुटला. आता म्हणलं काय केलं बा बिचाऱ्यानं? हाला ना, बोला ना, चाला ना, झाकलेला डोळा उघडा ना, कमराचा हात खाली घ्याय ना, गपचू ऐकायला. कुणाला त्रास आहे का? आणि काय केलंय बिचाऱ्याने? ना मला देवाने असं का केलं? म्हणलं काय म्हणायचं स्पष्ट बोलवा. मला माझी एक शंका आहे. मला विचार. मी पंढरपूरला गेलो, देवाचं दर्शन घेतलं, मग देवाने असं का केलं? म्हणलं काय देव पुढं उभा राहिला आणि रुक्मिणी माग का? तुम्ही सांगता ना महिलाला पुरुषाला समान किंमत दिली पाहिजे, मग पांडुरंगाने असं का केलं? अर्धांगिनी असून रुक्मिणी जवळ का घेतलाय? रुक्मिणी माग का? माझी अक्कल बंद झाली. पण म्हणलं नाही उत्तर देव, ताक्या गावात सांगन महाराजाला गप केलं. म्हणलं देतो उत्तर. एवढाच प्रश्न, रुक्मिणी माग का? म्हणलं हा. म्हणलं ऐक उत्तर. म्हणलं तू विठ्ठल आणि तुझी मंडळी रुक्मिणी, तुम्ही जर दोघं मोटरसायकल बसता तर तुझी रुक्मिणी कुठं बसती? ते मला महाग. म्हणलं आमचं तसंच. उलट आमची रुक्मिणी 25 हात जागा सोडू नये. बरोबर ना? आमची रुक्मिणी 25 हात जागा सोडू नये. गाभारा पेशल,
पुजारी पेशल, मंदिर पेशल, रांग पेशल, दर्शनाची बारी सुद्धा पेशल. आताची रुक्मिणी आता ड्रायव्हरच कळा ना कोण आहे. खेड्यात नाही पण शहरात मागचं पुढं मुंडका काढताय. अवघड रे अवघड झाले. रुक्मिणी महाग बसते मग टाकीव कोण बसत? टाकीव कोण बसत? लहान लहान मुलं. बरोबर ना बाबा? टाकीव लहान मुलं बसतात. पंढरपूर गाडी, देव ड्रायव्हर आहे, महाग रुक्मिणी, आणि देवाने टाकीव 2 जणांना घेतले, चोकोबा महाराज आणि नामदेव महाराज. पुढं नामदेव पारी आणि एक लिकरू हँडलवरच बशिवले. पुंडलिकराय सगळ्यांचा मुकुट म्हणे पुंडलिकन 33 कोटी देवनायक. हे पंढरपूर क्षेत्राचा. तसं वारकरी खऱ्याला त्रास होतोच राजा. देव द्या त्रास. लोक आंब्याच्या झाडालाच दगड मारतात, येड्या बाबलीला नाही. ज्या माणसांना त्रास झाला पण त्यांचंच आज नाव लौकिक आहे. पण वाक्य देण्यात ठेवा. एकच सांगतो, ज्या माणसाने माझ्या तुकोबाऱ्यांचा गाथा पाण्यात टाकला त्याच व्यक्तीला माझ्या तुकोबाऱ्यांची आरती करावं लागली. बोलायच्या गोष्टीत का? आणि परत कानाला धरून उड्या मारायला लागल्या. आरती तुकारामा, माफ करा महाराज, फार मोठं चुकलं आमचं. ज्या व्यक्तीनं माऊलीच्या झोळीमध्ये पिठाच्या ऐवजी शेण टाकलं त्या व्यक्तीला माझ्या माऊलीचा अनुग्रह घ्यावा लागला. विसोबा खेचर. आणि समाधीची जागा सारवायला तोच महात्मा. आणि अगोदर त्यांनी झोळी शेण टाकलं. माऊलीला नाही राग आला. म्हणले काका बरं झालं शेण टाकलं, दसऱ्याचा सण आलाय, सारवायला शेणच मिळत नव्हतं. तुम्ही आयती सेवा केली. हे संतांची उपमान, हे संतांचं वैभव आहे राजा हो. आणि हे माझ्या माऊली ज्ञानोबाऱ्यांचं अंतकरण आहे. म्हणून म्हणतात ज्ञानाबाई अलंकापुरी. काय वैभव आहे राजा हो. अलंकापुरामध्ये ज्ञानोबारे अजूनही संजीवंत आहेत. आणि आळंदी तीर्थक्षेत्र जरी सामान्य वाटत असल, अरे पंढरपूरला येणारे तर देवाला आवडतातच, पण यात्रे अलंकापुरा जे येतील ते आवडते विठ्ठला. आळंदीला येणारे वारकरी सुद्धा पांडुरंगाला आवडतात. कारण आळंदी क्षेत्राचा महिमा आमचे नामदेवराय सांगतात.